महाराष्ट्रामध्ये मागील 3 वर्षापासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या निवडणुका 3 टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसेच या निवडणुकींमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी 2011 ची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकींमधील पहिला टप्पा हा जिल्हा परिषदांचा असणार आहे। पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिका तसेच नगर परिषदांच्या निवडणुका होतील। तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबईसह इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होतील असं सांगण्यात आलंय। डिसेंबर 2025 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे। असं असेल तर दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार असं सांगितलं जात आहे। याच वर्षी 6 मे रोजी सुप्रीम कोर्टाने पुढील 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते। मात्र पावसाळा आणि सणासुदीमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात सादर करणार असल्याची माहिती मिळते। मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबर पर्यंत प्रसिद्ध करण्याचं वेळापत्रक राज्य शासनाने तयार केलं आहे। सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेतच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक नगर विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजीसह 29 महानगरपालिका तसेच नगर परिषद व पंचायत समित्यांचा प्रभाग रचनेचं प्रारूप तयार करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेत।